आजा वाचत बसलाय तू. नाही, गोट्या खेळतोय. येतोस? अरे म्हणजे प्रॅक्टिसला गेला नाही सोय. सकाळी लवकर उठून गेलतो. का कुठं बाहेर जाणार आहे सोय? नाही, अरे लेकीची बी तयारी करायची ना, म्हणून आजपासून ठरवलंय सकाळी लवकर उठून लवकर प्रॅक्टिस करायची. म्हणजे कसं लेकीची तयारी करायला जास्त वेळ मिळेल ना, म्हणून. असं आहे होय. हा, असंच आहे. आता झोप, मला डिस्टर्ब करू नको. हा. आणि हो आजा, आता काय? काय अडलं तर मला विचार, मी लगेच सांगतो. बर, विचारतो. हं, पण आता काय बोलू नकोस. अजिबात नाही बोलत, एक शब्द सुद्धा नाही बोलत. तू नीट अभ्यास कर. यंदा काय बी करून भरती व्हायचंय. यंदा मी होतच असतो भरती. हे बघ ना, फिजिकल झालं, मेडिकल बी होईलच की, आणि लेखीचा अभ्यास बी करतोय, आणि शीतलीचा गुडलक बी आहे माझ्या बरोबर. अयो, शीतलचं गुडलक कवापासून मानायला लागला? मानायला लागलोय म्हणजे आता परत तुम्ही म्हणणार की तिचं गुडलक नाही तर काम कसं होणार, म्हणून मी आधीच सांगितलं की तिचं गुडलक मिळाले म्हणून. तशी काय गरज नाही मला. आजा, तू तर आता होतच असतोस भरती. शीतलचं गुडलक म्हणजे हमखास काम होणार तुझ. ए, भरती मी होणारच आहे. हं, पण तिच्या गुडलक मुळे नाही, माझं मी होणार आहे. आणि हे बघ, तिचं गुडलक नसतं ना तरी मला फरक पडला नसता काय. पण आता गुडलक मिळालंय ना, फरक पडणारच. तू भरती होणारच होतात 100%, पण आता तू 101% भरती होत असतोस. मला लय कॉन्फिडन्स आहे शीतलच्या गुडलक वर. बर बर, आता गबत जरा, लय कौतुक करू नको शीतलीचं. काय माझ्या वाट्याला आलंय, एक हुबलाक आणि एक गुडलक. अरे आजा, ती आलीच नाही की. कोण? अरे शीतल. आता ती कशाला येईल इकडं? हाय का आता? अरे मी आपल्या मिशन बद्दल बोलतोय. तू म्हणला होतास की येईल म्हणून, मग अजून कशी आली नाही? ती आता येणारच नाही. अयो, का? अरे का म्हणजे? शीतली आहे ती, तिला पटवणं एवढं सोपं आहे व्हय? आणि बघ, ती आता येणार नाही. जे काय असेल ते तुला लीड घेऊन बोलायला लागेल. असं आहे होय, असं आहे होय. मग मी आजच बोलतो. पटपट किर की जरा. हात हलव. काय ग? आ? काय झालं? काय नाही, मदत करू का ती विचारायचं होतं. अगं मग सरळ सांगायचं सोडून अशा काय गिरट्या घालतेस गारीगत? परत मध्येच मी बोलली तर तुम्ही चिडाल ना, म्हणून म्हणलं मी. एवढा कधी बसतं माझा विचार करायला लागलीस? जीजी, तुम्ही बाहेर बसा. खोबरं किसून झालं ना की बोलवते तुम्हाला. अगं पण सारण करायचं की अजून. जीजे, तवा बोलवते मी तुला, तू बस बाहेर. बर बाया, तुमचं झालं की बोलवा मला. उकड नाही जमायचं तुम्हाला ना. रामकृष्ण हरी.
वासुदेवा बसा. मम्मी कळतच नव्हतं बघ जिजीच्या तावडीतून कसं सुटावं. अगं म्हणूनच आले मी. बरं झालं बाई. बघितलंस ना, एरवी कधी जिजी स्वयंपाकघरात येतात का? अगं बाहेर बसून नुसत्या फरमान सोडत असतात. चहा आणा, ही आणा, ती आणा. पण आज पण मोदक करायला बसल्यात. अगं अजिंक्यांना आवडतात ना, आणि आता आपण गणपती पण बसवत नाही, मग निदान मोदक तरी करूया असं म्हणत होती जिजी. नातवासाठी चाललंय भय. तरीच म्हणलं आपलं नशीब कस काय वर आलं. आपल्यासाठी कधी काय करतात का? ए मम्मी असं काय नाही हा. मी काय सांगितलं तरी करतेच की जिजी. होय, काळीच काढून द्यायची वेळ आली ना तर जिजी तुला नाही अजिंक्यनाच देतील, एवढं लक्षात ठेव. आणि हे मोदकासाठी सामान कोणी आणलंय? अजिंक्यने आणून दिलं का? नाही अगं जिजीनंच आणलंय. हा, अगं एरवी तर कनवटीचं 2 रुपये सुटत नाहीत की, पण आता एवढं सामान वर आणलं, बरंच चाललंय की. गब्बस बाई तू काय बोलू नकोस आता. तिला काय करायचं ते करू दे. अगं आपलं ठरलंय ना आता गोड बोलायचं. अगं ते झालंच की, पण पैसे कुठनं आणले असतात जिजीनी? साठवले असतील. तू तर दिलं नाहीस ना? ए नाही बाई, मला काही येडबीड लागले वे. काय सांगावं, एफडी फिफडी मोडायची सवय आहे ना तुला, म्हणून म्हणलं. आता किती बोलशील त्या एफडी वरनं. का बोलाय नका का? अगं बचत गटाच्या बायकांचं पैसे मारून एफडी केली होती मी. तुला काय जाते मोडून द्यायला? मम्मी आता ठरलंय ना वसूल करायचं, मग करूया की वसूल. जयडे अगं झालं का नाही? हो हो झालं. सरजा अरे मेलाच बघ. अरे काय लाका जाम्या, अरे मी खेळत असताना तू जिंकतच नसतो, आपणच जिंकत असतो. काय जमीर लय असतोय. सॉरी भैया. तुझा सॉरी घाल चुलीत. इथे मी काय विचार करत बसलोय आणि तुम्हाला गेम खेळायला सुचतंय वय. काहीतरी आयडिया काढा. अरे नुसत्या बैलासारखा मान नका आलू. गणपती निमित्त काय काय करता येईल याचा विचार करा.